आज आपण झटपट होणारी चमचमीत मसालेदार भेंडीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही मसाला भेंडी घरगुती साहित्यात मस्त अशी तयार होते. नमस्कार, मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी इथे सर्वप्रथम 250 ग्रॅम म्हणजेच 1 पाव भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून ड्राय करून घ्यायची आणि भेंडीचा देठाचा भाग आणि शेंड्याचा भाग कट करून मध्ये चीर देऊन घ्यायची आणि जर भेंडी मोठी असेल तर 2 भागामध्ये कट करून घ्यायची. याच पद्धतीने सर्व भेंड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की कट केलेल्या भेंड्या घालून घेऊया. हाय फ्लेमवर परतून घेऊया. सगळी तळापासून व्यवस्थित अशी परतून झाली की यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल घालून हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटं ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे. हलकीशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतली की भाजी अजूनच टेस्टी होते. अशी भेंडी परतून घेतली की भाजीमध्ये अजूनच छान लागते. भेंडी फ्राय करून झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. भेंडीचा बिलकुलही कलर चेंज झालेला नाही, बघू शकता. इथे आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहे. यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे. यामध्ये 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे. 1 इंच अद्रक, 2 हिरवी मिरची, 8 ते 10 लसूण पाकळ्या घालून फाईन अशी पेस्ट करून घेऊया. इथे कढई आपली छान अशी गरम झालेली आहे. आता यामध्ये तेल घालून घेऊया. तेल छान असं कडकडीत गरम झालं की पाव चमचा हिंग, कढीपत्ता वाटण घालून घेऊया आणि सगळं असं तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटं हे वाटण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. हलकासा रंग चेंज झालेला आहे, बघू शकता. साईडवरून तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे. इथे आपलं वाटण छान असं फ्राय झालं की यामध्ये 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर घालून सगळं असं व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. लो फ्लेमवर 2 मिनटं हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळा मसाला आपला छान शिजला की यामध्ये अर्धी वाटी कोमट पाणी घालून एक छान अशी उकळी येऊन द्यायची. बघू शकता ठीक अशी आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून 1-2 मिनटं मध्यम आचेवर ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघू शकता कढईला छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालून घेऊया आणि तळापासून हलक्या हाताने मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. इथे आपण भेंडी फ्राय करून घेतलेली आहे, त्यामुळे भाजी शिजायला जास्त फार वेळ लागत नाही. लो फ्लेमवर झाकण ठेवून एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेणार आहोत. 5 मिनिटानंतर इथे झाकण आपण काढून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. भेंडीला मध्यभागी कट केल्यामुळे मसाला आतपर्यंत छान असा मुरलेला आहे. मस्त मसालेदार चमचमीत भेंडीची भाजी तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा भेंडीची भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.